प्रयत्न करू। मोर्चामध्ये आम्ही सहभागी होण्याचा काही प्रश्न येत नाही। आम्ही काही मराठीच्या विरोधात नाही किंवा काही नाही आहे की बाबा मराठीच्या विरोधात आम्ही आहोत। ठीक आहे, हिंदी भाषा आज आपल्याला संपूर्ण जगाला देशाला माहिती आहे की बऱ्याचशा ठिकाणी काही लोकांना इंग्लिश येत नाही, त्यावेळेला हिंदी बोललं जातं। मराठी भाषा ही आपली इतर राज्यामध्ये किती बोलली जाते काय हे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, परंतु सक्ती म्हणून नाही। मुलांना हिंदी यावं, इंग्लिश यावं, मराठी तर आपण आहोतच। ह्या माध्यमातून थोडं आता ठीक आहे, इतर काय राजकीय लोक जो काय मोर्चा आणतायत किंवा काय, हे आता त्यांची स्थिती, परिस्थिती, वस्तुस्थिती ही आपल्या सगळ्यांना कल्पना आहे। त्या खोलामध्ये न जाणं बरं योग्य आहे। त्यांनी मोर्चा आणू द्या, त्याचं निरसन करणं, त्याच्या समस्या दूर करणं हे आपले मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळी मंडळी त्याला तयार आहोत। या निमित्ताने जे ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, पुढे ठाकरे बंधू पुढच्या निवडणुका एकत्र येऊन लढवतील, तुम्हाला काय राजकारण आहे। राजकारणामध्ये आणि खेळामध्ये कधी कोण उलटपालट होईल ते सांगू शकत नाही। सकाळचा माणूस दुपारी कुठं असेल, दुपारचा संध्याकाळी कुठं असेल, हे आज तरी तुम्ही आम्ही कोण सांगू शकत नाही, अगदी तज्ज्ञ असले तरी। आणि मग त्या अनुषंगाने आज जर ते भाऊ एकत्र आले त्यामध्ये नवल नाही असं आम्हाला वाटतं। मला प्रश्न असा पडतो या सगळ्या गोष्टींमध्ये की अजित पवारांची जी भूमिका आहे ती महायुती म्हणून एकंदरीत वेगळी पडते। भाजप ऑलरेडी हा हिंदीबाबत त्यांचा त्यांनी निर्णय जाहीर केलेला आहे, पण शिवसेनेची गोष्टी होते का? कारण बाळासाहेबांच्या विचाराने जाताना ज्या सुरुवातीला बाळासाहेब मराठी माणसासाठी लढले तिथूनच शिवसेनेची स्थापना झाली, अशा वेळेला सत्तेवर शिवसेनेची गोची झाली आहे का? गोचीविची काय नाही। भारतीय जनता पार्टी आणि आम्ही शिवसेना, एकनाथ शिंदे हे जॉईंट आहेत आणि त्याच्यामध्ये आता 5वी पासून तर हिंदी आपल्याकडे आहेच, ह्यामध्ये काय दुमत असण्याचं कारण नाही। लोकांचं म्हणणं आहे, तज्ज्ञांचं म्हणणं आहे की ते पहिलीपासून नसावं, तर तशी काय चांगली बाब आहे। कारण 5वीच्या नंतर कंपल्सरी हिंदी तुम्हाला शिकवता येतच आणि ते तुम्हाला येतच, हे आपल्या काळापासून आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। त्याच्यामुळे सक्ती म्हणून नाही, खुशी म्हणून काही गोष्टी असू शकतात, पण सक्ती आपलं शासन लादू शकत नाही। सर, याच अनुषंगाने की हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे आणि मनसे एकत्र येईल आणि त्या पद्धतीने महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते नक्की घडेल असं आदित्य ठाकरे म्हणतात। महाराष्ट्राच्या मनामध्ये किती लोकांचे आहे, 13 कोटी लोक जनतेचे आहे का हे पण तपासणं गरजेचं आहे। आज 13 कोटी जनता जर त्यांच्या मताची समज असते तर त्यांचे बरेचसे आमदार निवडून आले असते, सत्ता आली असती, पण तसं नाही आहे। लक्षात आलं का? बाळासाहेबांचा काळ हा वेगळा होता आणि आत्ताचा काळ हा वेगळा आहे। त्याच्यामुळे ते एकत्र आले आणि अलग राहिले तरी आमच्या महायुतीला काही फरक पडेल असं मला नाही वाटतं।